पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी इथं 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून हत्या झाली। या घटनेच्या निषेधार्थ आज संध्याकाळी 6 वाजता पिंपळवंडी गावातून मूक मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चात सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। एकूण प्रकरणासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांशी बातचीत केली। आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक जे आहेत संदीप सिंह गिल हे या ठिकाणी येऊन संपूर्ण पाहणी केलेली आहे त्यांनी। आणि एकूणच जर आपण पाहिलं तर त्यांनी संपूर्ण पाहणी केल्यानंतर इथे कुटुंबियांची देखील भेट घेतलेली आहे आणि त्यांच्याशी बातचीत करून आता पुढचा जो तपास आहे तो अधिक वेगाने करण्याचं त्यांनी आश्वासन देखील दिलेलं आहे। आपण तपास अधिक वेगाने करताय, खरं तर या आरोपीला पकडले देखील, मात्र ज्या पद्धतीने नसरापूरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर या आरोपीला लवकरात लवकर आपल्याला शासन देण्याच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने प्रयत्न करतात? नमस्कार। आज दुर्दैवी घटना घडलेली आहे पिंपळवंडी गावात। याबाबत ऑलरेडी आम्ही मीडिया ब्रीफिंग केलेली आहे, काल प्रेस घेण्यात आली होती। घटना कशा प्रकारे घडली आहे याबाबत सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आता तपास सुरू करण्यात आलेला आहे। घटनास्थळ पंचनामा झालेला आहे, इन्क्वेस्ट पंचनामा PM ची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। पुढे जे इतर तपास आहे ते तपास आमचा चालू आहे। त्यासाठी एक विशेष तपास पथकची नेमणूक करण्यात आलेली आहे। त्यामध्ये सिनियर ऑफिसर सुद्धा त्या पथकामध्ये आहात, त्याची देखरेख तपासाची करत आहे। आम्ही स्वतः त्यामध्ये लक्ष घालून आहोत। आता कुटुंबाची भेट घेतली आहे, त्यांना त्यांचे जे काही प्रश्न आहे त्याचा संवाद करण्यात आलेला आहे। 15 दिवसाच्या आत जे आहे दोषारोपपत्र मान्य कोर्टात दाखल करण्यासाठी आम्ही त्याच पहिल्या दिवशी सांगितलेला होता। त्याप्रमाणे त्या फास्ट ट्रॅक इन्व्हेस्टिगेशन करून चांगला तपास करून ते आम्ही आमचं शब्द पूर्ण करणार आहोत। निश्चित आपल्याला कोर्टासमोर याला सादर करून खरं तर कठोर शिक्षा द्यायला हवी या दृष्टिकोनातून चार्जशीट जे आपण 15 दिवसात दाखल करणार, मात्र याच्यामध्ये जसं नसरापूरचा मी पहिलाही उल्लेख केला त्या पद्धतीने याला फास्ट ट्रॅकवर चालण्याबाबतीत काही हालचाली झाल्यात? त्याबाबत ह्याच्यात पोलिसाच्या बरोबर अजून काही डिपार्टमेंटचा समावेश असतात, ते त्या पद्धतीने खूप जे आहे चर्चा चालू आहे, त्याबाबत आपल्याला सांगण्यात येईल। तर हे होते पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी या ठिकाणी भेट देऊन आता या संपूर्ण घटनेची ही सगळी चौकशी सुरू केलेली आहे। मुख्यतः याचे पुरावे सगळे 15 दिवसाच्या सादर करून कठोर शिक्षा देण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलली जाणार आहेत। अविनाश पवार, NDTV मराठी, पिंपळवंडी, पुणे।